वजन पडते आवाजामध्ये. पण माणसाचा बिझनेस झाला तर आणि बिझनेस नाही झाला तर तेवढं म्हणजे नाही का कॉन्फिडन्सने बोलत नाही माणूस. मग त्यासाठी आपल्याला बिझनेस केल्यानंतर हॅपीनेस भेटत असेल तर मग न करायला काय हरकत आहे. तर मित्रांनो, आपण जेव्हा दिवसा गाडी चालवतो पुण्यामध्ये ट्रॅफिक मध्ये, दुसरा तिसरा आणि आता हे बघा, नाईटला आनंदच वेगळा आहे गाडी चालवण्याचा. एकाएकीच आपल्याला असा रोड भेटतो आणि खूप दिवसानंतर नाईट मध्ये आलं की असं वाटतंय. बघा दाखवतो, हे बघा केपीचा रोड आहे. तर ह्या रोडला दिवसा म्हणजे असं तुम्ही काही पण करा, तुम्हाला मोकळा रोडा भेटणारच नाही दिवसा. कधी पण या केपीला तुम्ही. आणि आता बघा ही पुण्यावालाची बिल्डिंग आणि आता हा रोड बघा. आता मला मगरपट्ट्याला जायची, तर मला 5 मिनिटं जागाच फक्त मगरपट्टा जायला. आणि आपण दिवसा गेलो तर कमीत कमी 30 मिनिटं 40 मिनिटं लागतात तिथून जायला, सिग्नलवर सिग्नल. आणि हा एक फायदा आहे मित्रांनो नाईटला काम करण्याचा. आणि आपला बिझनेस चांगल्यापैकी झालेला आहे. आता 3:15 झाले मित्रांनो. आपल्याला रिझर्वेशन आहे मगरपट्टावरून एअरपोर्ट साठी. तर त्यासाठी चाललोय मी रिझर्वेशन पिकअप करण्यासाठी. आणि त्यानंतर परत 1-2 रिझर्वेशन आहेत. तर मी विचार करतोय की 5:30-6 वाजेपर्यंत घरी जायचंय. पण बघू, ट्रिप पडलं तर मारू, नाहीतर मग 5:30-6 पर्यंत घरी जाऊन कसं झोप होते मग चांगली छान शाकण ट्रिपला जायचं आपल्याला. 2 व्हीलर वाले साईड द्या. परत समोरून आपली टिपर मिटाली. नाईटला फक्त अशा सिग्नलला व्यवस्थित गाडी घ्यावं लागतं, कोण कुठून घालून देईल. कारण की सगळे स्पीड मध्ये असतात. आपण पण स्पीड मध्ये असलो तर मग प्रॉब्लेम होते. आता हिंजेवाडीवरून आलोय आणि 25 किलोमीटर आलोय मी मित्रांनो, फक्त 30 ते 32 मिनिटामध्ये हिंजेवाडीवरून. तर मजा आली आणि 600 रुपयाची रिझर्वेशन होती. तर असा विषय आहे. आणि बिझनेस झाला तर एक वेगळंच आवाजामध्ये दम असतो आणि वजन पडते आवाजामध्ये. पण माणसाचा बिझनेस झाला तर आणि बिझनेस नाही झाला तर तेवढं म्हणजे नाही का कॉन्फिडन्सने बोलत नाही माणूस. मग त्यासाठी आपल्याला बिझनेस केल्यानंतर हॅपीनेस भेटत असेल तर मग न करायला काय हरकत आहे. त्यामुळे मित्र आता डेली काम करतोय. रूट आपला ओके झालं एकदम, म्हणजे ट्रॅकवर आलोय मी. कुठली पण शिप असतो, काम आपलं दाबून चालू आहे. कारण की पैसे द्यायचे लोकांचे तर काम करायचं आहे, म्हणजे बाकीचे EMI हे ते नाही का. त्यामुळं काम करणं गरजेचं आहे. 2 लेकराचा बाप झालेलो आहे, त्यामुळं आता त्यांचे पण शिक्षणाचा खर्च वगैरे असं तसं नाही का. तर त्यांना पण त्यांच्यासाठी पण कमाई करावं लागतं. असं नाही कमवतोय म्हणजे माझ्याकडं खूप सेव्हिंग होते. तो पैसा कुठं ना कुठं त्याची म्हणजे नाही का समोर त्याला वाट खूप आहे पैशाला. फक्त इन्कमिंग कमी, आउट गोईंग खूप जास्त. त्याला रस्ते इकडं तिकडं नाही का, सोर्सेस खूप आहे आउट गोईंगला. आणि इन्कमिंगला आपला हे कॅब आणि जॉब. त्यासाठी आता आणखी थोडं काहीतरी आपल्याला सोर्सेस जॉब बघावं लागेल इन्कमचे. कारण की पुण्यामध्ये राहून 10-20 हजार रुपये कमवून काय नाही होत. पुण्यामध्ये राहायचं असेल तर चांगली लाईफ जगायची असेल तर कमीत कमी 50+ इन्कम पाहिजे प्रॉफिट मध्ये बरं का. असं अर्निंग तर किती पण करते मारून नाही का, 50,000 अर्निंग केली पण त्यामधून काही ढेकळ उरत नाही. मिनिमम एकदम बेस्ट लाईफ जगायची असेल तर 50+ अर्निंग पाहिजे आणि खर्च वगैरे थोडा कमी पाहिजे. अर्निंग तुम्ही 1 लाख रुपये करा आणि खर्च करा त्याच्यामधला, तर मग नाही होत. आता अशी थार वगैरे दिसली तर बाबा त्याला साईटच द्यायची, नको अंगावर घालायला थार वगैरे. त्याला काय मी जास्त रोडला हे नसतो करत. तुला साईट पाहिजे का, घे बाबा. नाही मला समोर जायचं, मी इंडिकेटर कशाला दिले. मी रोडला माघार घेतलेलीच बरं असतं. ठीक आहे बाबा, तुला जायचं का तू जा. कारण की 1 मिनिटासाठी वाद घालून काय बरोबर नाही. त्यामुळं आणि मूड खराब करून घ्यायचा. त्यामुळं जाऊ द्यायचं ज्याला जायचं त्याला. 1 मिनिटाने काय होत नाही. या मगरपट्ट्याच्या बॅक साईडचा रोड आहे.
आणि आपल्याला कुठलं हॉटेल आहे ते त्या हॉटेल जवळ जायचे. हॉटेल बघा, नेहमी त्या हॉटेलचं नाव आणि आता मला हॉटेलचं नाव आठवण येईना त्या. तर त्या हॉटेल जवळ ऑपोजिट साईडला बिल्डिंगला पिकअप आहे आपला मगरपट्टाच्या. तर असा विषय आहे मित्रांनो. आता एक आहे की टर्न आहे त्याचे. बजरंगबली महाराज की जय. आज काय दिवस आहे? शुक्रवार, उद्या शनिवार. तर हा कुक्कुन हॉटेल जवळ इथून मित्रांनो आपल्याला पिकअप आहे आता एअरपोर्टसाठी. तर ह्यांना कृतिका मॅडमला एअरपोर्टला आपण ड्रॉप करू, परत एअरपोर्टवरून एखादी राईड घेऊन जाऊ. आणि याच्यामधून मित्रांनो काय बोललोय मी, याच्यामधून काही चांगलं बोललो असेल तर व्हिडिओला कमेंट करून टाका, लाईक करून टाका आताच तुम्ही. आणि व्हिडिओ आपले येत राहील मग तुमचा सपोर्ट भेटला तर. असंच मगरपट्टामध्ये आपण एंटर झालोय, एक एनर्जी भेटते वेगळीच मगरपट्टामध्ये आल्यावर. तर चला मित्रांनो, आता मी लोकेशन बघतो कुठली बिल्डिंग आहे ते पिकअप करतो आणि थोडा व्हिडिओ बनवतो नंतर. आणखी सोडले एक रिझर्वेशन एअरपोर्टला मित्रांनो आपण. आणि बघा सगळं राडा एअरपोर्टला. आता एका चुकीमुळं त्या एअरपोर्टला पूर्ण जाम लागलेलं. म्हणजे माझ्या चुकीमुळं नाही, एक असे ड्रायव्हर काय आहेत म्हणजे नाही का, थोडं पण 1 मिनिट थांबत नाही आणि त्या 1 मिनिटाच्या चुकीमुळं जाम लागून जात. आणि ह्या आता इकडनं येऊन घालण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, तर आपण नाही टाकून दिली त्यांना, आपणच काढली आधी गाडी. तर अशा प्रकारे रिझर्वेशन सोडली. आता आपल्याला 3:49 झाले. 12 मिनिटात परत त्यांना मगरपट्टावरून एअरपोर्ट घेऊन आलोय. 350 रुपयाचे रिझर्वेशन पडले ते. आणि परत एक रिझर्वेशन 5 वाजताची आहे. आणि आता एखादी राईड इकडून घेऊन जाऊ, एअरपोर्टवरून राईड पडणार कारण की फ्लाईट आलेले आहेत. तर मित्रांनो, रिझर्वेशन सोडली परत दुसरी 5 वाजताची. आणि आता येतं एक शेवटची राईड. आता आपल्याला घराकडे घेऊन जायचे आहे. रिझर्वेशन 1-2 होते आणखी आलेले आहे, पण आता बस झाले. आता जाऊन झोपायचे, आराम करायचे. आता एखादी राईड आपल्याला इथून पडेलच घराकडची. एअरपोर्टवरून मगरपट्टा, केशवनगर, मुंडवा, इकडं तिकडं कुठतरी हडपसर वगैरे. तिकडच्या राईड काही कोणी जास्त करून घेत नाहीत, तिकडचे लोक घेतात फक्त. तर पडेल, बघू काहीतरी नियोजन लावू. आणि नाही तर मग बघू कुठली पडली तर. सीएनजी पण संपत आलेला आहे बऱ्यापैकी, त्यामुळं इथं फ्रेश होतो थोडा आता आणि मग निघायचं इथून. विषय काय आहे ना मित्रांनो, माणसाचा माइंड क्लिअर पाहिजे की मला ठीक आहे, मला प्लॅन ए कडे जायचंय तर ठीक आहे, मला प्लॅन ए कडे 100% तिकडे जायचंय. मला प्लॅन बी कडे जायचं तर प्लॅन बी कडेच जायचं. आता विषय काय झाला ना की माझ्या मनात चालू आहे की घराकडे जायचे, परत माझ्या मनात चालू आहे की आणखी 1-2 तास ट्रॅफिक कमी असतं तर 1-2 राईड मारून 1000 रुपये आणखी होऊ शकतात 2 मोठ्या राईड पडल्या तर. पण सीएनजी कमी आहे, कारण की मला आता निगडीची राईड आली होती 400 रुपयाला एअरपोर्टवरून, पण मी घेतली नाही. आता वाटतं की ती राईड घेतली असती तर तिकडं सीएनजी भरून परत तिकडं आलो असतो. त्यानंतर मला खराडीची राईड पडली, पण ती खूप कमी पैशाची होती, त्यामुळे मी घेतली नाही. तर असं होते. त्यामुळं आपण जर म्हटलं हा ठीक आहे मला हे करायचं, तर त्याकडे आपण क्लिअर कट आपला फोकस असला पाहिजे असं मला वाटतंय. मी ह्या गोष्टीमध्ये माझी चुकी होते, त्यामुळं माझा बिझनेस कधी कधी खूप लॉसमध्ये होतो. म्हणजे नाही का, खूप कमी होतो माझा बिझनेस. अशी एखादी चुकी झाली किंवा मग असं वाटलं की बाबा सीएनजी जवळ असून भरला नाही, नंतर सीएनजी भरू. आणि नंतर सीएनजी भरला तर मग सीएनजी नसतो, ट्रिपा असतात आणि ट्रिपा असतात तेव्हा सीएनजी नसतो, आणि सीएनजी असतो तेव्हा ट्रिपा नसतात, असा विषय होतो. त्यामुळं माणसाचं एम क्लिअर पाहिजे की मला काय करायचंय, व्हॉट टू डू, देन ॲक्शन. तर आता विषय काय आहे ना, आता मी एक ट्रिप बघतोय घराकडचीच. आता हाच आपला प्लॅन परफेक्ट राहील आणि घराकडची एक ट्रिप घेऊन जाऊन मस्त झोपायचं, आराम करायचं. आणि एक गोष्ट आणखी अनुभवलेली मित्रांनो, मी गाडीवर आल्यानंतर कंटिन्युअसली काम करणं खूप गरजेचं आहे. जेवढा जास्त आराम केला तेवढा जास्त आपण टायर्ड होतो, थकतो. तर ठीक आहे, आराम वगैरे 10-15 मिनटं
जास्तीत जास्त अर्धा तास पाणी पिलोय, थांबलोय, फ्रेश झालोय. पण असं तास दीड तास एका जागेवर थांबलो तर बिझनेस होत नाही. ह्या गोष्टीतून मला शिकायचं आहे, कारण ह्या गोष्टी मी करतोय बरं का, म्हणून मी सांगतोय. तुम्ही करता की नाही मला माहिती नाही, पण मी ह्या गोष्टी करू लागलोय. तर ह्या गोष्टीमधून मला शिकायचं, आणखी माझा बिझनेस वाढेल. कारण की थोडंफार आपल्याला पैसे द्यायचे आहे लोकांचे, तर काम करावं लागेल. मला जास्त करून कोणाला असं इकडून तिकडून पैसे मागायला आवडत नाही. त्यामुळे माझं मीच मेहनत करून वगैरे करून घेत असतो. आणि त्यामुळं मी थोडं आता एवढ्यात जास्त काम करत आहे. थोडा मला पैशाची गरज आहे. तर चला असो, आणि त्यासोबत आता शरीराला रेस्ट देणं पण गरजेचं आहे, कारण की मी रात्रभर थोडं पण झोपलेलो नाही आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ इथंच आपण एंड करू. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक सांगणार आहे. मी उबेरच्या ऑफिसला गेलो होतो बाणेरला. तर तुम्हाला तिथे पण काय काय झाले मीटिंगमध्ये ते सांगतो. त्या मीटिंगचे आपल्याला पैसे पण भेटलेले आहे, आणि ते पैसे पण आपल्या वॉलेटला आलेले आहे सकाळी. तर तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो की त्या मीटिंगमध्ये काय झाले काय नाही. आणि याआधी पण कोणी असं मीटिंगला गेले का नक्कीच त्यांनी कमेंट करून सांगा. आणि तिथं जे बोलले त्यामध्ये त्यानंतर काही चेंजेस झाले का नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि ज्ञानी भाऊला सपोर्ट करा. असेच चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी फनी मोटिवेशनल कामाचे व्हिडिओ घेऊन येत राहील. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.